Hey guys, hello, welcome back to my channel. So now today we are making crunchy and crispy peri peri french fries at home. So let's get started. तुम्ही बघू शकता मी इथे बटाटे जे आहेत ते कसे कट करून घेतलेले आहेत. एक एक सेमीमध्ये मी फ्रेंच फ्राईज कट केलेले आहेत सगळ्या पोटॅटोजचे. सो जे बटाटे चॉईस करताना इंदुरी बटाटा चॉईस करायचा जो स्वीट नसतो आणि तो फ्रेंच फ्राईजसाठी खूप सुटेबल असतो. सो अशा टाईपमध्ये आपल्याला सगळे पोटॅटोज कट करून घ्यायचे आहेत आणि ते पाण्यामध्ये कट करून सोक करून ठेवायचे. त्याचा जो स्टार्च आहे तो थोडा रिमूव्ह करायचा आहे आणि परत एकदा वॉश करायचा आहे याला. इथे मी पाणी बॉईल करत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 टीस्पून सॉल्ट ॲड करायचं आहे. सॉल्ट थोडं जास्त ॲड करा जेणेकरून जे बटाट्याचे जे फ्राईज आपण केलेले आहेत ते सोक करून घेतील सॉल्ट परफेक्टली. याला थोडंसं स्टर करा, सॉल्ट डिझॉल्व्ह होऊ देत. मग याच्यामध्ये आपल्याला जे कट केलेले पोटॅटोज होते ते सगळे याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. ओव्हरकुक पोटॅटोजना करायचं नाही आहे. कमीत कमी मिनिमम 10 मिनटं याला परफेक्टली आपल्याला बॉईल करायचं आहे. 10 मिनटात जे पोटॅटोज आहे ते 90% कुक होतात. एक एक पोटॅटोज असे असतात जे 100% सुद्धा याच्यामध्ये बॉईल होतील. सो काही प्रॉब्लेम नाही आहे. याला परफेक्टली 10 मिनटं, त्याच्यावरती एकही मिनटं याला बॉईल करायचं नाही. ओव्हर कुक आपल्याला पोटॅटोजना करायचं नाही आहे. 10 मिनटं झालेली आहेत आणि तुम्हाला मी एक पोटॅटो कट करून दाखवते. पोटॅटो जो आहे तो परफेक्टली कुक झालेला आहे, आपल्याला ओव्हर कुक झालेला नाही आहे. सो मी एक नाईफ घेते आणि तुम्हाला इथे मी कट करून दाखवते कसं इझिली नाईफ त्याच्यामध्ये आत जाते. अशी सेम आपल्याला पोटॅटो कुक करायचं आहे. ओव्हर कुक अजिबात नाही करायचा. आता जे बॉईल झालेले पोटॅटो आहेत ते पटापट आपल्याला स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचे आहेत सगळेच. मी तर इथे स्ट्रेनरमध्ये काढून घेतलेले आहे. पोटॅटोजना आपल्याला कम्प्लिटली कूल डाऊन होऊ द्यायचं आहे. अजिबात याला गरम ठेवायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता इझिली पोटॅटोची जी फ्राईज आहे ती इझिली ब्रेक होती आहे. सो याला पूर्ण कम्प्लिटली आपल्याला कूल डाऊन करायचं आहे. कूल डाऊन करून झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा आहे आणि तो चांगला कोट करायचा आहे. फ्रेंच फ्राईजला जास्तही फास्ट आपल्याला इथे मिक्स नाही करायचं आहे, कोट नाही करायचं आहे कॉर्नफ्लॉवरसोबत. अगदी हलक्या हाताने सगळ्या साईडून कॉर्नफ्लॉवर आपल्याला फ्रेंच फ्राईजवरती कोट करून घ्यायचं आहे. फ्रेंच फ्राईज कोट करून झाल्यानंतर याला एका प्लॅस्टिक बॅगमध्ये रॅप करून एअरटाईट करून आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये याला 2 आवर्स आपल्याला याला रेफ्रिजरेट करायचं आहे, फ्रोझन करून घ्यायचं आणि मगच याला डीप फ्राय करायचं आहे. त्याच्याशिवाय ज्या फ्राईज आहेत त्या कुरकुरीत अजिबात नाही होणार आहेत, क्रंचीनेस अजिबात येणार नाही. सो यू मस्ट रेफ्रिजरेट दिस फ्राईज ॲट मिनिमम 2 आवर्स. आता जे तेलाचं टेम्परेचर असणार आहे ते व्हेरी हाय असणार आहे. जोपर्यंत तेलातून धूर येत नाही तोपर्यंत आपल्याला या फ्राईज ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही. एकदा तेल हाय टेम्परेचरवरती हीट झालं मगच आपल्याला एक बॅच फ्रेंच फ्राईजची याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि हाय फ्लेमवरती याला फ्राय करून घ्यायचं आहे. मिनिमम 55 to 1 minute, 55 सेकंड to 1 minute त्याच्यावरती याला फ्राय करायचं नाही. याला लगेच आपल्याला स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस आपण दुसरी बॅच टाकणार आहोत याच्यामध्ये त्यावेळेस पण आपल्याला तेलाचं जे हीट, ऑइलचं जे हीट आहे ते हीट आपल्याला हाय टेम्परेचरवरती करायचं आहे. धूर आल्यानंतरच मग लगेच दुसरी बॅच याच्यामध्ये ॲड करायची आहे, कारण फ्राईज तळून झाल्यानंतर तेलाचं टेम्परेचर आहे ते कमी होणार आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला परत एकदा हाय टेम्परेचरवरती हीट करायचं आहे ऑइल आणि मगच दुसरी बॅच याच्यामध्ये ॲड करायची आहे. असं करत आपल्याला फक्त 1 मिनिटाच्या आत याला लगेच आपल्याला बाजूला तेलातून काढायचं आहे फ्राय करून. ज्या पण फ्राईज हाफ फ्राय करून घेतल्या होत्या त्या कम्प्लिटली कूल डाऊन करायच्यात आणि मगच आपण ह्याला रिटर्न डीप फ्राय करून घ्यायचं आहे. आता जे ऑइलचं टेम्परेचर आहे ते हाय हीटवरतीच आपल्याला टेम्परेचर ऑइलचं इन्क्रीज करायचं आहे आणि मग याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज ॲड करायचे आहेत आणि लो टू मिडियम टेम्परेचरवरती एक 5 ते 10 मिनटं जोपर्यंत फ्रेंच फ्राईजला गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत छान याला फ्राय करून घ्यायचं आहे.
तुम्ही इथे बघू शकता ज्या फ्रेंच फ्राईज आहेत त्या फ्लोट होत आहेत ऑइलवरती आणि गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत. सो याचाच अर्थ की आपल्या ज्या फ्रेंच फ्राईज आहेत त्या परफेक्टली क्रंची झालेल्या आहेत. सो लगेच याला आपण ऑइलमधून स्ट्रेनरमध्ये काढून घेऊया. सो फ्रेंच फ्राईज जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंत याच्यावरती आपल्याला लगेच पेरी पेरी मसाला आणि सम मिक्स्ड हर्ब ॲड करायचा आहे आणि याला चांगलं कोट करून घ्यायचं या पेरी पेरी मसाल्यामध्ये. सो अगदी सिंपल वेने आणि इझी पद्धतीने आपले क्रंची अँड क्रिस्पी पेरी पेरी फ्रेंच फ्राईज रेडी आहेत. सो यू शुड डेफिनेटली ट्राय दिस रेसिपी ॲट होम अँड लेट मी नो इन कमेंट सेक्शन इफ यू लाईक दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.